brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता ते काय काय करतायत हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. कारण का आता अति होतंय. सत्ता आपली आहे महायुतीची, तरी तुम्ही आमच्या 6 नगरसेवकांना डिस्क्वालिफिकेशनचं लेटर काढता. मला असं नंतर लक्षात आलं की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी युती करायची नाहीये. तिकडे संघर्ष करावा लागला पोलिसांशी, तुमच्याशी, तर मी संघर्ष करणार. जर एका व्यक्तीमुळे जर ही युती तुटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट. फडणवीसांनी जर शब्द टाकला तर रवींद्र चव्हाण सुद्धा ऐकतील ना. शेवटी महाराष्ट्र भाजपचा चेहरा फडणवीस आहेत, ते सांगतायत त्या पद्धतीने कामकाज चालतंय. फडणवीस याच्यामध्ये कधी इन्व्हॉल्व्ह झाले? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की युती असतील, आघाडी असतील, त्यांच्यातले अंतर्गत वाद हे चव्हाट्यावर येतात. कारण की इथे स्थानिक केडर जे आहे त्यांचं म्हणणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की तिकडे आघाडीमध्ये सुद्धा भांडणं सुरू आहेत, युतीमध्ये सुद्धा भांडणं सुरू आहेत आणि खास करून त्याच्यामध्ये कणकवली किंवा तळ कोकणाकडे विशेष लक्ष आहे. कारण की इथे शिवसेना आणि भाजपचं काही जुळतंय असं दिसत नाहीये. पण तरी सुद्धा स्थानिक निवडणुकांमध्ये जर भाजपला शह द्यायचा असेल, या निवडणुका किंवा या पालिका आपल्या ताब्यात आणायच्या असतील तर एकनाथ शिंदेंनी विश्वास ठेवलेला आहे, तो म्हणजे निलेश राणे यांच्यावर. आणि तेच निलेश राणे इथले मालवणचे आमदार सुद्धा आहेत, कुडाळ मालवणचे, आणि त्यांच्यावर ही जबाबदारी सुद्धा आहे या सगळ्या पालिकांची. तर राणेजी, सगळ्यात पहिले आपलं स्वागत मुंबई तकमध्ये. आणि आम्हाला समजून घ्यायचं, पहिले आपण म्हणजे वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर बोलू, पण कशी सुरू आहे अनेक वर्षांनंतर या सगळ्या स्थानिक निवडणुका होत आहेत, कशी सुरू आहे निवडणुकांची धामधूम जिल्ह्यात? आम्ही सुरुवातीपासून आग्रही होतो की ही युती झाली पाहिजे. राणेसाहेब स्वतः, खासदार साहेब हेही आग्रही होते की ही युती झाली पाहिजे. कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यांच्या निवडणुका आहेत, तर हे सगळं एकत्र लढलं तर आम्हाला वाटत होतं की सोपं जाईल सगळ्यांना, कार्यकर्त्यांना, जे जे उमेदवार असतील त्यांना. पण तसं काय होताना दिसलं नाही. राणेसाहेबांनी खूप प्रयत्न केले, आम्हीही प्रयत्न केले. सन्मान्य प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवी चव्हाण साहेब, त्यांना फोन करायचा प्रयत्न केला, त्यांना भेटायचा प्रयत्न केला, पण ते दौऱ्यावर असल्यामुळे कदाचित ते भेट होऊ शकली नाही. उदयजी सामंत यांनी प्रयत्न केले, केसरकर साहेबांनी प्रयत्न केले, आणि स्वतः जेव्हा राणेसाहेब प्रयत्न करत होते तर ही युती का झाली नाही हा आम्हाला ह्या विषयाचा उत्तरच अजूनपर्यंत मिळालेलं नाही. पण ठीक आहे, राणेसाहेब स्वतः बोलले की तुमचा पक्षही मोठा आहे, तुम्ही आता कामाला लागा. म्हणून आमचे उमेदवार आता आम्ही स्वबळावर उतरवले. कणकवलीमध्ये आपली शहर विकास आघाडी झाली. त्याचं कारणच हे होतं की आम्ही जेव्हा सांगत होतो की युती झाली पाहिजे, तुम्ही आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल कणकवलीमध्ये, पण युती करा, पण त्या गोष्टीलाही ते मान्य नव्हते. आम्ही सांगत होतो आमच्याकडे, आमच्या मतदारसंघामध्ये, केसरकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये 50-50चा फॉर्म्युला घ्या. राणेसाहेब जे म्हणतील तिकडे आम्ही सही करू, काही हरकत नाही. शिवसेना ही आम्हाला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता. पण मला असं नंतर लक्षात आलं की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी युती करायची नाहीये. सगळे ज्या काही आम्ही माहित्या गोळा केल्यानंतर असं वाटलं की आता काय थांबून पर्याय नाही, आपण आपल्या कार्यकर्त्यांचं नुकसान करू, आणि म्हणून मग आम्ही स्वबळावर उतरलो. पण हे साधारणतः हा प्रयत्न म्हणजे तुम्ही म्हणालात राणेसाहेब स्वतः सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालत होते, रवींद्र चव्हाण समोरून दाद देत नव्हते, याबद्दल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं काही बोलणं झालेलं होतं? कारण कोकण हा फार महत्वाचा पट्टा आहे शिवसेनेसाठी सुद्धा, आणि भाजपचं सुद्धा इथे विशेष लक्ष आहे काही वर्षांपासून. तरी सुद्धा इथे युती टिकवणं हे का शक्य होऊ शकलं नाही दोन्ही बाजून? आम्ही सगळे प्रयत्न केले ना, जसं मी सांगितलं, उदयजींच्या माध्यमातून प्रयत्न केले, केसरकर साहेबांनी त्यांच्या साईडनी प्रयत्न केले, मी माझे प्रयत्न केले, पण ते काही यशस्वी होऊ शकले नाहीत. राणेसाहेब तर आग्रही होते, त्यांनी पत्रकार परिषद इकडे येऊन घेतली की युती झाली पाहिजे, पण ते आता का झाली नाही, त्यांना का करायची नव्हती आमच्याबरोबर, ह्याचं उत्तर ते सांगू शकतील. आम्हाला जे काय दिसलं त्यानुसार आम्ही आमची पावलं टाकली, आणि राणेसाहेबच बोलले, त्यांची परवानगी घेऊन आम्ही हा निर्णय घेतला की आता स्वबळावर लढूया. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये सुद्धा याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुद्धा याबद्दलची एक नाराजी बोलून दाखवलेली आहे, ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश होत आहेत राज्यभरामध्येच. आणि तुम्ही चव्हाणांचा उल्लेख केला म्हणून खास करून डोंबिवलीमध्ये मी स्वतः सुद्धा पाहतेय की शिवसेनेचेच नेते फोडल्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. तुमचाच मित्रपक्ष तुमच्यासोबत का असं वागतोय, याबद्दल तुमच्यामध्ये काही चर्चा होतीये? त्याचं उत्तर मी कसं देणार, म्हणजे ते का असे वागतायत ह्याचं उत्तर तर तेच देऊ शकतील. पण एक तुम्हाला 2-3 फक्त घटना सांगतो की जाणून बुजून कसं
शिवसेनेला कमी लेखलं गेलं की एक उमेदवार होते अपक्ष म्हणून इकडे सावंतवाडीचे विशाल परब नावाचे. त्यांनी खूप गडबड केली ह्या निवडणुकीमध्ये, म्हणजे विधानसभेच्या. राणे साहेबांबद्दल पण चुकीचं बोलला त्या कुठल्या तरी व्हॉइस क्लिपमध्ये. एवढं असताना तुम्ही राणे साहेबांना न विचारता अशा लोकांचा पक्षप्रवेश घेतातच कसा? काय कारण आहे? अच्छा, तो 33-34 वर्षाचा पोरगा आहे. असं काय त्याचं काय राजकीय भांडवल आहे किंवा त्याचं काय त्यांनी काय गाजवलं आहे, आंदोलनं केली आहेत अशी मोठी, असं काय नाही. जमीन विकून पैसा कमावणाऱ्या माणसाला तुम्ही एवढं महत्व का देता? त्याचंच ऑफिस केलं आता निवडणुकीला. हे असे विषय आणि मग तक्रार करायची की आम्ही उभाटातले काही लोक आमच्यामध्ये जे काय आले, तर उभाटातली लोक घ्यायला काही अडचणच नाही. मग माझे 6 नगरसेवक कुडाळमधले डिस्क्वालिफिकेशनला काढले. मी बोललो माझे नगरसेवक डिस्क्वालिफिकेशन, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्या गटामध्ये आहे. नगरसेवकांचा एक गट असतो, त्या गटामध्ये ते 6 नगरसेवक पण आहेत आणि बाकीचे नगरसेवक पण आहेत. सत्ता आपली आहे महायुतीची, तरी तुम्ही आमच्या 6 नगरसेवकांना डिस्क्वालिफिकेशनचं लेटर काढता. काय कारण आहे? अच्छा, आम्ही का नको हे तरी सांगा. आम्ही काय केलं आहे का, किंवा आम्ही काय वेगळी मागणी केली आहे का, किंवा आम्ही कोणाच्या अंगावर गेलो आहे का, कुठला विषय आम्ही असा हाताळला की ज्याच्याने तुमचं नुकसान झालं? अहो, हिंदुत्वासाठी आम्हीही काम करतो. आम्ही तुमच्याबरोबर अनेक आंदोलनाला उभे होतो, सगळ्या परिस्थितीमध्ये तुमच्याबरोबर आम्ही दिवस काढले. पण हे असे का करतायत सडनली, हे काय कळायला मार्ग नाही. मी खूप विचार केला याबद्दल, पण मला असं वाटतं सन्मान्य रवींद्र चव्हाणांचा सिंधुदुर्गावर राग आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला स्पेसिफिक का सांगतोय. रत्नागिरीमध्ये जर तुम्ही बघितलं, राजापूरमध्ये 1 सीट बीजेपी लढवते, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 6 सीट. सगळे मिळून रत्नागिरीमध्ये बीजेपी, भारतीय जनता पार्टी सगळे मिळून 20 सीटवर निवडणूक लढवते. तुम्हाला तिकडे चालतं 20 सीट, म्हणजे असं 20 सीट घ्या. अख्ख्या जिल्ह्याचं म्हणतोय 20 सीट, 20 सीटच्या आतमध्येच आहेत. सिंधुदुर्गामध्ये आम्ही 50-50 द्यायला तयार होतो. कणकवलीत आम्ही लढणारच नव्हतो. मग असं काय घडलं? आमचं कुठे चुकलं? कुठेतरी राग काढला जातोय सिंधुदुर्गावर, असं मला वाटलं. आणि म्हणून मी कालपासून हे लोकांना तर कळलं पाहिजे ना, नाही तर लोकांना काय वाटेल की आम्ही मुद्दामून केलं. मुद्दामून करायचा भागच नव्हता. आमच्या डोक्यात पण नाही, कधी स्पर्शही झाला नाही मनाला की आपल्याला स्वबळावर लढायचं आहे. पण नंतर हे लक्षात आलं, हा गेम काहीतरी वेगळा चालू आहे, आणि म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावे लागले. पण हा राग कशा संदर्भातला असावं? म्हणजे मला खरं तर हेच समजून घ्यायचं. म्हणजे रत्नागिरीत तर त्यांचे आमदार पण नाहीत, किमान कणकवलीत त्यांचे, म्हणजे कणकवलीच्या रूपाने सिंधुदुर्गात एकतरी आमदार आहे. रवींद्र चव्हाण यांच्यावर विशेष सिंधुदुर्गाची जबाबदारी देण्यात आलेली होती. ते पाहत होते ज्यावेळेला कार्याध्यक्षपदावर होते आणि त्याच्या आधी सुद्धा. राग असण्याचं कारण काय? खासदार सुद्धा इथे भाजपचे आहेत, तुमचेच वडील नारायण राणे ते खासदार आहेत. भाजपचा असं सिंधुदुर्गावरच विशेष करून राग असण्याचं काय कारण असू शकतं? मला समजण्याच्या पलीकडे आहे. मी जर ॲनालिसिस केला तर बघा, आम्ही इकडे 2 आमदार आहोत, मी आहे आणि केसरकर साहेब आहेत. जिल्ह्यामध्ये टोटल 3 आमदार आहेत, तिथे नितेश राणे आहे. 3 आमदारामध्ये 2 आमदार शिवसेनेचे आहेत. तर आम्ही आमचा अधिकार तर मागणारच, करायचंच नाही तर ठीक आहे. मी आपल्याला सांगतो, मी बीजेपीमध्ये असताना सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील यांना बघितलंय अध्यक्ष असताना प्रदेशचे. मी सन्मान्य बावनकुळे साहेबांना बघितलंय अध्यक्ष असताना. ते कधी 2-3 जिल्ह्याचे प्रदेश अध्यक्ष नव्हते. हे साहेब येतात, चव्हाण साहेब 3-3 दिवस सिंधुदुर्गात बसतात. जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, निवडणूक बघितली, 250 ठिकाणी निवडणुका लागल्यात, नगर परिषदा आणि नगरपंचायती 250 ठिकाणी. आणि उरले दिवस किती आहेत? 9 दिवस. तिकडे जावं असं वाटत नाही. सिंधुदुर्गात आपण 3 दिवस बसायचं, सगळं काय करायचं. आता ते काय काय करतायत हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मी पत्रकार परिषद घेणार आहे. मागच्या ज्या काय आठवड्याभरात त्यांच्या ज्या बैठका झाल्या, कशासाठी झाल्या?
ते काय करणार आहेत निवडणुकीला हे मी सगळं त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे. कारण का आता अति होतंय. आम्ही सहन करतोय फक्त राणेसाहेबांसाठी, बाकी कोणासाठी नाही. शिंदेसाहेबही बोलले नाही निलेश आपल्याला महायुतीचंच धर्म पाळायचा आहे. आम्ही शिंदेसाहेबांसाठी सहन करतोय. पण उगाच राग काढताय काय कारण काय? आम्ही केलंय काय? आणि एकच माणूस बाकी सन्माननीय फडणवीस साहेब खूप प्रेम देतात, खूप सांभाळून घेतात, त्यांच्याबद्दल अजिबात दुमत नाही. इतर कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर आमचा काही आक्षेप नाही. जर एका व्यक्तीमुळे जर ही युती तुटत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण फडणवीसांनी जर शब्द टाकला तर रवींद्र चव्हाण सुद्धा ऐकतील ना. शेवटी महाराष्ट्र भाजपचा चेहरा फडणवीस आहेत, ते सांगतायत त्या पद्धतीने कामकाज चालतंय. फडणवीस याच्यामध्ये कधी इन्व्हॉल्व झाले? बघा हे काय फिडिंग देतात तिकडे हे आम्हाला माहित नाही. हा विषय फिडिंगवर चालतो ना, की मी त्या पक्षात नाही, मी रोज जाऊन भेटू शकत नाही. साहेब मुख्यमंत्री आहेत, त्यांना एवढं काम आहे, त्यांना महाराष्ट्र बघायचं आहे, वेगवेगळी कामं आहेत. रोज ह्या विषयासाठी एका जिल्ह्याच्या विषयासाठी एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही का त्रास देऊ? आणि इथून काय फिडिंग चालली आहे हे आम्हाला माहित नाही. म्हणून ही भूमिका साहेबांची नाही, फडणवीस साहेबांची. ही कोणाची आहे त्यांचं नाव मी तुम्हाला सांगितलंय. मला खरंच नवल वाटतं की तुमचे भाऊ आणि वडील भाजपत असून सुद्धा तुम्ही शिवसेनेमध्ये असताना हे सांगता की भाजपकडनं इथे कुठेतरी मुस्कटदाबी असं म्हटलं नाही मी. रवींद्र चव्हाण फक्त प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण. भाजप असं अजिबात म्हणणार नाही मी. आजही कालही आम्ही एकत्र जेवायला बसलो भाजप आणि आम्ही सगळे. काल मी रात्री एका कार्यक्रमाला गेलो, भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक होते, मी होतो, माझे सगळे सहकारी होते. इकडे काहीच नाहीये. इकडे त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला की रवींद्र चव्हाण इथे 3-3 दिवस येत आहेत, काय करतायत? मला माहिती आहे ना काय करतात ते. शेवटच्या टप्प्यात सांगणार आहे. आता सांगून कशाला मी हे करू? ते सांगणार सगळं. पण इकडे काही हलचल नाहीये, इकडे काही प्रॉब्लेम नाहीये. इकडे सगळे आम्ही एक आहोत. जिल्हा हा राणेसाहेबांना मानणारा जिल्हा आहे. सगळे कार्यकर्ते बीजेपी मध्ये असले तरी आमचेच आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षामध्ये राणे आले त्यानंतर ताकद वाढली, त्या अगोदर कशी होती तुम्ही अनालिसिस करा. म्हणून तिकडेही राणेसाहेबांची लोक आहेत, इकडेही राणेसाहेबांचेच आहोत आम्ही. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं चालू आहे. पण जिल्ह्याचं राजकारण आपण जर बघितलं तर दोन्ही बाजूला राणेंचीच लोक आहेत ना. इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम तिकडे आहे, एकाच व्यक्तीला प्रॉब्लेम आहे. म्हणून मला काय गणित कळलं नाही असं का असावं, एवढंच. मला खरं तर हे सुद्धा समजून घ्यायचं आहे की तुम्ही आजच एक नव्यानं आरोप केलेला आहे, तो म्हणजे मतदार याद्यांसंदर्भातला. आम्हाला प्रामुख्याने हे विरोधी पक्ष बोलताना पाहायला मिळतात आणि उलट सत्ताधारी पक्ष ते नाकारतायत. पण इथे तुमचाही आक्षेप आहे की इथे मतदार याद्यांमध्ये काहीतरी फेरफार केला जातोय, जाणीवपूर्वक काही ठराविक मतच ऍड करून घेतली जात आहेत. तुमचा तो नेमका आरोप काय आहे, तुम्हाला ते कसं कळलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही पुढे काय करणार? बघा मी तुम्हाला सांगतो आरोप. मी लेटर लिहिलं काल निवडणूक आयोगाला की कणकवलीचे जे भाजप नगराध्यक्ष उमेदवार आहेत सन्माननीय समीर नलावडे, त्यांच्या घरात 3 मुसलमान मतं आहेत. ती आली कुठून, कशी आली? घरात म्हणजे ते जिकडे राहतात त्या ऍड्रेसवर. हो, समजा त्यांच्या जर तुम्ही वोटर आयडी बघितला तर त्याला एक नंबर असतो 389, समीर नलावडे खाली क्रमांक 389. त्याच 389 वर ही लोक आहेत, 3 मुसलमान. ही आता झाली की ढगातून पडली की कुठून आली ही? निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली. 169 169 मतं ही कोण ठाण्याचा आहे, कोण नेपाळी आहे, कोण वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत. बिला आले कधी? ह्यांचा संबंध काय कणकवलीशी? आणि अचानकपणे ही नावं मतदार यादीमध्ये घुसवली गेली. मी पुराव्यासकट दाखवली की हे पुरावे आहेत, ही 169 मतं आहेत. आम्हाला रेक्टिफिकेशन कसं करून देतं एवढं फक्त निवडणूक आयोगाने सांगावं. आज निवडणूक आयोग सुट्टीवर आहे, सॅटर्डे संडे आहे. निवडणूक 9 दिवसावर आहे पण निवडणूक आयोग सुट्टीवर आहे. मी बोललो काय हरकत नाही, मी धिंगाणा घालणार सोमवारी. जर तुम्ही मला रेक्टिफिकेशन करून दिलं नाही, मी आंदोलनाला कधी बसू शकतो, त्याला काय आचारसंहिता लागत नाही. पण निवडणूक ही फेअर अँड स्क्वेअर झाली पाहिजे, एका इक्वल प्लॅटफॉर्मवर झाली पाहिजे.
तुम्ही कुठल्या तरी बाहेरच्या लोकांकडून येऊन हे मतदान कराल तर निवडणूक फेअर होणार नाही ना, हा माझा विषय आहे. पण भाजप मुस्लिम मत आणते हे थोडं शॉकिंग नाही वाटत आहे? अतिशय शॉकिंगच आहे. आता तो भाग वेगळा आहे की भाजपला मुसलमानांची मतं ही अशी ऍड करावीशी वाटली, ते पण एका वॉर्डचा विषय नाहीये, एक बाजूचा वॉर्ड आहे जिथे 40 मुसलमानांची मतं ऍड झाली आहेत. म्हणजे आपण महाराष्ट्रात काय बोलतो की भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमानांना उमेदवारीमध्ये स्थानच नसतं, पण त्यांची मतं चालतात. ती कशामुळे चालतात हा भाग वेगळा आहे. हे बोगस मतदार आहे हे दाखवण्याचा आमचा जो प्रयोग होता तो आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलेला आहे. ती कशी झाली, का झाली, हे कोण मुसलमान आहेत आणि हे बीजेपीला का मान्य आहे हे आम्ही त्याच्या नंतर येऊ. पहिले हे बोगस मतदार आहेत ह्याचं तुम्ही रेक्टिफिकेशन करा, करेक्शन करा. हे जर नाही केलं तर आम्हाला आमचा स्टँड घ्यावं लागेल. हे सोमवार मंगळवार जे काय येणारे दिवस आहेत त्या 2 दिवसात आम्ही हा सगळा विषय घेणार आहोत. पण अतिशय भयानक चित्र आहे हे. चित्र महाराष्ट्राच्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये येणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात येणं हे काही योग्य नाही. मला हे शॉकिंग पण यासाठी वाटलं कारण की वोट जिहादचे आरोप भाजप करत आलेली आहे. तुमचं पण असंच म्हणणं आहे की हा इथे सिंधुदुर्गात सुद्धा हा वोट जिहाद सारखा प्रयत्न आहे, कारण की ही टर्मच स्वतः भाजपने काढली. वोट जिहाद असं मी म्हणणार नाही, कारण का हे मुसलमान मतं वॉर्डमध्ये ऍड झालेली आहेत. माझं म्हणणं आहे हे जे काय बोगस मतदार आहे त्याला तुम्ही कुठली टर्म लावता बघा, मी त्या कुठल्या टर्ममध्ये जाणार नाही. पण जर बोगस असतील तर एक तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांचा फॉर्म रद्द झाला पाहिजे, तर परत कोण धाडस करणार नाही. हा धाडसाचा विषय असतो. जर आज तुम्ही यांना न करेक्शन करता मतदान करायला लावाल, मी तर आजही त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बोललो की जेव्हा 2 तारखेला मतदान होईल आम्ही स्वतः उभे राहणार आणि तिकडे संघर्ष करावा लागला पोलिसांशी, तुमच्याशी, तर मी संघर्ष करणार. पण आम्ही असं बायस मतदान, ठरलेलं मतदान, अगोदर ठरलेलं मतदान आहे असं होऊ देणार नाही. त्याच्यानंतर मी येईन की मुसलमान हे भारतीय जनता पक्षाच्या वॉर्डमध्ये, नगराध्यक्षाच्या वॉर्डमध्ये, त्यांच्या घरामध्ये आले कसे, हा विषय पण तेवढाच मोठा आहे. मी काही संघ परिवाराच्या लोकांशी पण बोललो. मी बोललो साहेब हे मान्य आहे का, हे मान्य आहे, तुमचा अजेंडा वेगळा आहे. मी बोललो संघावर आमचाही तेवढाच, आमचं तेवढं प्रेम आहे, तेवढी आपुलकी आहे. अनेक संघाची लोक माझे घरोब्याचे संबंध आहेत. मी बोललो संघाला हे मान्य आहे का, हे मला आता त्यांनी सांगावं. नाही आता ती प्रोसिजर चालू आहे की हा असं घडलं काय, मला सांग, तू पुरावा पाठव वगैरे वगैरे, हे सगळं चालू आहे. बघूया त्यांच्याकडून पण काय रिॲक्शन येते ती. पण आता सध्या विषय हा निवडणूक आयोगाचा आहे, मला त्यांनी करेक्शन करून द्यावं. एक शेवटाकडे येताना आपण बरोबर 1 वर्षापूर्वी सुद्धा अशीच एक मुलाखत घेतलेली होती. तुम्हाला एक बरोबर वर्ष झालेलं आहे शिवसेनेमध्ये येऊन. तर हा शिवसेनेतला वर्षभराचा प्रवास कसा राहिलेला आहे, एक शिवसैनिक म्हणून म्हणवताना कसं वाटतंय, लोकांनी कसं स्वीकारलेलं आहे, तुम्ही रुळलायत का शिवसेनेत? खरं तर शिंदे साहेबांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले. मी 10 वर्ष मी कुठेच नव्हतो, 2 निवडणुका हरलो होतो. समाजामध्ये एक अशी ओळख झाली होती की हा काहीच करू शकणार नाही, हा कधीच जिंकू शकणार नाही. आणि अशा माणसाला सन्मानित शिंदे साहेबांनी तिकीट दिली, निवडून आणलं. तर आता उरलेलं आयुष्य निलेश राणेचं हे फक्त सन्मानित शिंदे साहेबांसाठीच आहे. कारण का उपकारच आहेत ते. कोण निलेश राणे, 10 वर्ष कुठे होता, काय ओळख होती त्याची महाराष्ट्रामध्ये किंवा मतदारसंघामध्ये. पण शिंदे साहेबांनी माझ्यासाठी जे केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. आणि शिवसेना हा आमचा मूळ DNA आहे. उलट माझी तब्येत चांगली झाली इकडे आल्यानंतर. हो, असं काय टॉनिक दिलंय शिंदे साहेबांनी तुम्हाला? एक असतं ना, एक आपल्याला आजूबाजूचं वातावरण आवडलं, तो स्वतःहून माणूस आनंदात असतो, कामात त्याचा मूड लागतो, त्याचं मन लागतं. आणि इकडे जे करतोय ना मी ते मनापासून, आणि एवढी मोकळी का इकडे सगळं काय करायला. इकडे कोणाचाही अंकुश वरतून, आणि रिस्पेक्ट जो ह्या पक्षात आहे तो मी अजूनपर्यंत सहकाऱ्यांकडून असेल, कार्यकर्त्यांकडून असेल, मी फार कमी बघितला इतर पक्षांमध्ये. आणि
फक्त शिवसेना वाढावी आणि 1990मध्ये राणेसाहेबांची जी सुरुवात झाली या जिल्ह्यामध्ये ती धनुष्यबाणावर झाली आणि माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग ही पण धनुष्यबाणावर झाली. या गोष्टीचं समाधान आहे आणि खरोखरच देवाची कृपा आहे की मी हे दिवस बघू शकलो, नाहीतर फेकला गेलो असतो. तुम्ही शिवसेनेतली सगळी नेतृत्व थोडक्यात पाहिलेली आहेत इतक्या वर्षांपासून, म्हणजे वडील सुद्धा होते आणि आता तुम्ही सुद्धा. एकनाथ शिंदे हे नेतृत्व म्हणून तुम्हाला कसं वाटतं? कारण त्यांच्याकडे शिवसेनेची आता धुरा आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आधीचे बाळासाहेब ठाकरे, या सगळ्यांच्या नेतृत्व शैलीमध्ये वेगवेगळा फरक आहे. तुम्ही शिंदेने एवढं जवळून पाहताय, शिंदे कशी हाताळतात शिवसेना आणि तुम्हाला कसे वाटलेत एक नेता म्हणून? नाही, त्या साहेब कसे आहेत, सरळ स्वभावाचे आहेत. तिथे काय छक्केपंजे नाही. म्हणजे राजकीय किंवा राजकारणामध्ये जे काय लागतं, साहेब सरळ विचार करतात आणि त्यांची अपेक्षा असते की समोरचा माणूस पण मला तशीच सरळ रिॲक्शन दिली पाहिजे. पण जगामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं होत नाही आणि राजकारणामध्ये तर अजिबात होत नाही. म्हणून कधी कधी त्यांचा फायदा होतो त्यांच्या स्वभावाचा, कधी कधी तोटाही होतो. पण माणूस म्हणून जेंटलमॅन आहेत, खूप चांगले आहेत मनाने. सांभाळणारी त्यांची जी एक वृत्ती आहे, एक स्वभाव आहे की एक कुटुंब प्रमुख म्हणून एक आम्ही त्यांच्याकडे बघतो. आणि एक जिव्हाळा असला पाहिजे राजकारणामध्ये. ठीक आहे, आकडेवारी काही असू दे, राजकारणामध्ये कुठल्या पदावर कोण आहे हा विषय वेगळा असतो, मी जे काय बघितलं ते. पण राजकारणामध्ये लोकांचा जिव्हाळा असला पाहिजे आणि आपला लोकांवर जिव्हाळा असला पाहिजे. ते नातं कधी तुटत नसतं. ते करण्यामध्ये मला असं वाटतं शिंदे साहेबांनी बऱ्यापैकी ते गणित जुळवलंय. बाकी तर शिवसेना म्हणून ते अतिशय चांगलं कार्य करतायत. शिवसेना वाढली आहे, वाढते. रोज तुम्हाला कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिवसेनेचेच प्रवेश दिसतील. असं एक चित्र महाराष्ट्रभर आहे. आणि मी जसं तुम्हाला अगोदरच सांगितलं, शिंदे साहेबांनी माझ्यासाठी जे केलं ते आयुष्यभर मी विसरू शकत नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगताय कोकणात कशा पद्धतीने भाजपकडनं ट्रीटमेंट दिली जाते शिवसेनेला, तुम्हाला वाटतं की हे हळूहळू राज्यभर पसरेल? एकनाथ शिंदेंना भाजपपासून सावध राहण्याची गरज आहे असं वाटतं का? आणि याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे असंच म्हणायचे की आधी सोबत ठेवलं आणि नंतर आपलाच काटा काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातो. बऱ्याचदा भाजपवरही टीका होते, मित्रपक्षांना संपवण्याचे प्रयत्न करतात. तुम्ही असा कधी सल्ला द्याल किंवा असं तुम्हाला वाटतं की शिंदेंनी सुद्धा थोडं सावध राहणं गरजेचं आहे? नाही हो, मी लहान माणूस आहे. मी काय कोणाला सल्ला देणार? साहेब जे आदेश देतील त्याचं पालन करणं हे माझं काम आहे, कर्तव्य आहे. आणि ही प्रथा सगळीकडे जाऊ नये म्हणून आताच आम्ही हे प्रयत्न करतोय की हे पसरू नये. आपण एक कुटुंब आहोत, एक कुटुंबच राहिलं पाहिजे. ह्याचा फायदा विरोधकांना होता कामा नये म्हणून हा प्रयत्न आहे. माझा कोणावरही आकस नाही किंवा कोणावरही खुन्नस नाही की हे असं होतंय. रोज माझ्यावर प्रसंग आणतात हे लोक, रोज. पण ठीक आहे, राजकारणाचा भाग आहे. माझ्या कुंडलीमध्ये कुठे संघर्षच लिहिला असेल म्हणून ते सगळं आम्ही सहन करतो. पण हे अजून कुठे होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे. पण त्याला कोकणातच त्यांनी हात घातला ना. शिवसेनेची बलस्थानच महाराष्ट्रामध्ये मुंबई, कोकण, मग मराठवाडा वगैरे अशी राहायची. त्यात मुंबईमध्ये आता मोठा भाऊ झालेला आहे भाजप. ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शिंदेंना कशा पद्धतीने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय सगळ्याच नेत्यांकडनं भाजपच्या, हेही आम्ही पाहतोय. लोकसभेला शिवसेनेकडनं हा रत्नागिरी सिंधुदुर्गचा पट्टाच गेला. म्हणजे तो तुमच्याकडे वडिलांकडे आला ठीक आहे, पण शेवटी तो भाजपकडे गेला. म्हणून हा मुद्दा आहे की कोकणामध्ये शिंदेंनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे का भाजपपासून? नाही हो, तसं अनालिसिस नाहीये ते की कोकणाकडे म्हणजे भाजप हा कोकणाकडे म्हणजे कोकण हा भाजपकडे गेला असं नाहीये विषय. आमचे सगळे आमदार खालचे आमचे आहेत, सगळेच आमचे आहेत. एक मला वाटतं गुहागरमध्ये भास्करराव जाधव सोडले तर बाकी सगळे आमचेच आहेत अगदी पुढपर्यंत. म्हणून असं काय नसतं. आम्ही बघताना कुटुंब म्हणून बघतो, भाजप म्हणून बघत नाही की आपण एक कुटुंब आहोत. तुम्ही बघताय समोरचे आता प्रकरण, पण योगेश कदमांची कशी बाहेर आली ही सुद्धा आम्ही पाहिली. बघा, मी त्यांच्यासाठी उत्तर नाही ना देऊ शकत. मी माझं सांगू शकतो की माझ्यासाठी आता मी वाघ खात नाही म्हणजे वाघ मला खाणार नाही असं होत नाही. मी तशी भूमिका ठेवणं हे माझं कर्तव्य समजतो की माझ्यामुळे त्रास होऊ नये, महायुतीत काही होऊ नये. आणि एखाद्या माणसामुळे जर पुऱ्या अख्ख्या महायुतीमध्ये त्रास होत असेल, प्रॉब्लेम होत असेल तर ते आत्ता सांगणं गरजेचं आहे. जर उद्या उशीर झाला तर ते कार्यकर्त्यांवर पसरणार, मारामाऱ्या होणार, रस्त्यावर ते सगळे विषय होणार. कशासाठी पाहिजे? आपण एकच कुटुंब आहोत, राहूया ना एक कुटुंब म्हणून. प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम एखाद दुसऱ्या व्यक्तीमध्ये असू शकतो. अजिबात भाजपमध्ये तसा प्रॉब्लेम नाही, शिवसेनेमध्ये तसा प्रॉब्लेम नाही. आम्ही एकच आहोत.
एकाच दुसऱ्या व्यक्तीमुळे हा जर त्रास होत असेल त्याचा आत्ताच कुठेतरी नेतृत्वाने बंदोबस्त करावा, त्याच्यावरती काय योग्य तो निर्णय घ्यावा, हे माझं सांगणं आहे. मी कोणाला ॲडवाईस देण्याइतका मोठा नाही, मी लहान कार्यकर्ता आहे आणि माझं मत एवढंच आहे की हे कुटुंब शेवटपर्यंत टिकलं पाहिजे. तुम्ही म्हणताय तुम्ही लहान कार्यकर्ता आहेत, तुम्ही म्हणताय तुमचा मोठेपणा झाला, पण शेवटी साहेबांनी तुमच्यावर जबाबदारी दिलेली ना. आपण सिंधुदुर्ग तरी मानू, कोकण पट्ट्यातली मानू, तुम्ही चेहरा आहात आज शिवसेनेचा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. आणि हा प्रश्न यासाठी आहे कारण की आता मध्ये ज्या बातम्या आलेल्या होत्या की एकनाथ शिंदे अमित शहाना सुद्धा भेटून आले, पण तरी सुद्धा रवींद्र चव्हाण यांना कुठलाही असा वरतून संदेश देण्यात आलेला आहे अशातली गत नाहीये. ज्या अर्थी रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल इतक्या तक्रारी आहेत तरीही जर ते थांबत नसेल याचा अर्थ फडणवीसांकडनं सुद्धा त्यांना ती समज दिली जात नाही. याचा अर्थ हे सगळं भाजपच करते ना, फक्त चेहरा दिसायला रवींद्र चव्हाण यांचा आहे. नाही, मला त्याबद्दल काही माहीत नाही आणि मला तसं वाटत देखील नाही. मी जसं सांगितलं, मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे कामं, त्यांचा तो सगळा आवाका फार मोठा असतो. मी माझं सांगू शकतो, मी समोरच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल पक्षाबद्दल कसं सांगणार, काय त्यांचं ठरलं हे मी कसं सांगणार. मला जे जे दिसलं आणि माझे जे काही, आता आम्ही राणेसाहेबांबरोबर इतके वर्ष काम केलं म्हणून एक माहिती घ्यायची पद्धत आहे आमच्याकडे. कुठल्याही कॅम्पमध्ये असू दे, सेना भवन जरी असलं तरी आम्ही माहिती गोळा करू शकतो. आम्हाला जे दिसलं की एकच माणूस प्रयत्न करतोय वारंवार काहीतरी बिघडावं म्हणून हे बोलावं लागलं. मी पॅन महाराष्ट्र म्हणत नाहीये, मी दुसऱ्या जिल्ह्यांचं पण म्हणत नाही. मी फक्त रत्नागिरीचं उदाहरण याच्यासाठीच दिलं की तिथे तुम्ही 20 सीटांवर आटपलात, मग इकडे तर 50-50ची ऑफर होती. जाणीवपूर्वक हे जर होत असेल हे आता थांबलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली तर माझा पक्ष निवडून आला पाहिजे. आणि मी तुम्हाला आज सांगतो, 3 तारखेला रिझल्ट आहे. 4 निवडणुका आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहेत. शहर विकास आघाडी कणकवलीत जिंकणार आणि शिवसेना म्हणून बाकीचे 3 मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला हे 100% शिवसेना जिंकणार. एवढं मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो. भाजपसोबत इतके वाद ताणले गेलेले आहेत की उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला सुद्धा तुम्ही समर्थन द्यायला आज पुढे आलेला आहात. नाही, फक्त त्याच्यात करेक्शन करतो. उद्धव ठाकरेंच्या पक्षातले ते आता सदस्य राहिलेले नाहीत. हो, तुम्ही माहिती काढा, त्यांनी राजीनामे दिलेत. जे आता शहर विकास आघाडीमध्ये उभे आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी राजीनामे दिलेत. आम्ही कालच संदेश पारकरांशी बोललो, ते तर म्हणाले सुद्धा की या युतीसाठी पहिले ठाकरे तयार नव्हते पण आम्ही त्यांना मनवलं. होय, कारण का त्यांना सांगावंच लागेल, कारण का ते तिकडे पदाधिकारी होते. पण तुम्ही जर माहिती काढली, सगळ्यांनी राजीनामे देऊन ती शहर विकास आघाडी तयार केली आहे. आणि माझा दुसरा हेतू असा होता की बीजेपीला आम्ही नको होतो ना, तर कोणाला हवं आहे? शहर विकास आघाडीला हवं आहे ना, चला आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, हा विषय होता. बघा, कुठे ना कुठेतरी राजकारणामध्ये माणूस आपली स्पेस शोधतो. मी माझी स्पेस शोधली फक्त, की ही माझी स्पेस आहे, इकडे मी निवडणूक लढणार आणि जिंकणार, आणि जिंकण्यासाठीच निवडणूक आम्ही लढतो. भाग आता कोण कुठल्या पक्षाचा आहे असा नाहीये. जिंकायचं आहे शहर विकास आघाडी म्हणून, तिथे कुठलाच पक्ष नाहीये, असा विषय आहे. 3 तारखेला निकाल आहेत, त्यामुळे काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक महाविकास आघाडीचा प्रयोग झालेला होता भाजपला शह देण्यासाठी. त्याचाच मिनी प्रयोग हा आता इथे कणकवलीत झालेला आहे शहर विकास आघाडी या रूपाने. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही म्हणताय तुम्हाला विश्वास आहे की या सगळ्या जागा निवडून येतील, तर त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही मुंबई तकला वेळ दिलात त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप आभार. या मुलाखतीबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुर्तास आता इथेच थांबतोय. कॅमेरामन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, मालवण.